कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याचे आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत. उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे. अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे. मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा एक मिनिटही कुठं वाया जाऊ नये, गोंधळामुळे वाया जाऊ नये असा आमच्या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं 3 आठवड्याचं अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन आपण घेतलेलं आहे. उद्याच पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. त्याच्याबद्दलची मान्यता आत्ताच कॅबिनेटनी सादर करण्याच्या करता दिलेली आहे. आणि काही जरी असलं, हे काही चर्चा जरी करत असले तरी खरं त्यांनी आजच्या चर्चेमध्ये भाग घेतला असता तर महत्वाच्या प्रश्नाच्या बद्दल सगळं ओहापोह करता आला असता. कुठले महत्वाचे प्रश्न चर्चेला घ्यायचे ते पण तिथं सगळ्यांच्या समोर मांडता आले असते. परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चहा पानावर बहिष्कार म्हणजे गेले कित्येक वर्ष चहा पानावर बहिष्कारच चाललाय. आता ते चहा पान रद्दच करावं का काय असं वाटायला लागलं. कशाला चहा पान ठेवायचं, आमचं आम्ही येऊ, चहा पाणी घेऊ, कॅबिनेट करू, पत्रकारांशी बोलू आणि निघून जाऊ असंच मनात यायला लागलेले. तसं होणार नाही. त्यांनी जर प्रतिसाद दिला तर जरूर चर्चा करण्याच्या करता लोकशाहीमध्ये चर्चा करून निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं.